टॅलेंटचा बदल घेऊया आणि मॅचला सुरुवात करूया. सिटीमॅनचा पहिला मॅच, पहिला बॉल समोर खेळले क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज मात्र सुरुवात होईल. महत्वाचा मॅच मैदानावर खूप चांगला बॉल, खूप चांगला फटका त्याच्या बॅट मधनं दुसऱ्या बॉलचे 3 पुढचा बॉल, तिसरा बॉलला पाठवलाय या ठिकाणी स्लॉट मधला छत्रीमध्ये पुढचा बॉल, चौथा बॉल मॅचची लीडिंग घेतल्या मागे क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षक श्वास रोडले धावफलकावरती बिनगणीच्या मोबदल्यात चांगला चेंडू आहे. खराब क्षेत्ररक्षक समीर त्या ठिकाणी होते, त्याला भेदक चेंडू सीमा पार 4 धावा बॉल, त्याच्यानंतर पुढचा चेंडू, हा बॉल चांगला आहे समोर खेळतात, खूप चांगला क्षेत्ररक्षक समीरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण आपण बघितलंय, चेंडूला रोखलंय. बायसिकल, त्या बायसिकल वरती नजर आहेत सर्वांची, कोण जाईल. हा बॉल चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरचा बादशाह वेदांत गोलंदाजी मार्कवरती, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चेंडू चांगला आहे, रडार मध्ये टाकलाय, दुसऱ्या बॉल वरती दुसरा चौकार, लागोपाठच्या 2 बॉल वेगळ्या पद्धतीनं मयूरला सिलिमिट ऑफला ऑन केलाय, पुढे क्षेत्ररक्षक लावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बादशाहच्या विरोधात. पुढचा बॉल रिवर्स घ्यायचा आहे, वा काय फटका मैदानामध्ये सजवला, गोलंदाजी करतोय. छोटासा कॅडो आहे, परंतु या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल. हा बॉल चांगला आहे, खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला ढकलला, प्लेसमेंट केली या बॉल वरती, जोखीम वीज आणि 9वं पर्व आणि याच्यातच सर्व आम्हा तुम्हा सर्वांचं साक्षीदार. चांगला बॉल हलक्या हाताने चेंडूला केला, खराब क्षेत्ररक्षण, फटका चांगला नव्हता परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं. 33 धावा झाले, शेवटचा बॉल या ओव्हर मधला. हा बॉल चांगला आहे, फटका चांगला आहे, मयूरनं काय क्षेत्ररक्षण केलं, एक्स्ट्रा कव्हरला डॉट बॉल आलाय. खूप महत्वाचा मॅच, सेमीफायनलचा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. धावफलकावरती 33 धावा घेत पहिला बॉल टप्पा बॉल निघून गेलाय, हा बॉल डॉट आलाय, बिरदाव चेंडू येईल. मॅचचा संपर्क झाला नाहीये, खेळण्याचा कुठेच म्हणतो डॉट. 33 धावांवरती धावफलक. हा बॉल खूपच मागे, एस्टनच्या मागे हर्ष लोणीकर काय झोकून देणे, चेंडूला रोखले. 34 धावा, चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण, लोकांना खराब क्षेत्ररक्षण झालंय. आपण बघितलं तर संजीवनी मॅडम शिगवण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर संजयजी शिगवणचं या ठिकाणी आले, त्यांचं पुढचा बॉल टॉस बॉल, क्षेत्ररक्षण चांगला आहे, समीर काय क्षेत्ररक्षण करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 39 धावा झाले, तिसरं षटक झालं. गोट्या गोलंदाजी मार्कवरती अब्दुल्ला खान ऑन स्ट्राईक. प्रेक्षक मॅचला बघताय, चेंडू चांगला ऑन साईडला केलाय, आदित्य त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, पुढचा बॉल गोट्या राऊंड द विकेट, आडव्या बॅटचा वापर केला, फुल टॉस बनवला. 44 धावा झाले, दाखल झालाय. छोटासा खेळाडू आगे गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सज्ज झाला वेदांत. वैयक्तिक दुसरं, संघाकडे 4थं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. पहिला बॉल, पहिलाच बॉल, व्यासपीठाला सलामी दिली आहे, पंच केलाय, चौकार. धावांची भागीदारी होईल का या मॅच मध्ये? 50 धावांची भागीदारी या ठिकाणी निश्चित आपण बघितलं तर 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. यंग नाही स्टार मापारी मला टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. सलामी, शेवटचा अंतिम षटक, पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललाय. या ठिकाणी आपण बघितलं तर प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला होता, अब्दुल्लाला एक चिकी सिंगल घेतली आणि 53 बिनगड्यांच्या मोबदल्यात. सौरभ भोजने ऑन स्ट्राईक. चांगला बॉल, चांगला फटका मैदानामध्ये, चेंडू सीमा पार. कॉमेंट बॉक्सला या ठिकाणी सलामी दिली, थेट पुढचा बॉल सौरभ भोजने करता. हा बॉल देखील हलक्या हाताने ड्राईव्ह केला, मिडविकेटला क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. 61 धावा झाल्या, 61. शेवटचा बॉल, चांगला बॉल, खोलवा टप्प्याचा चेंडू, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक सिंगल घेते. धावफलक 62 वरती 63 धावांचा आव्हान. यंग 62 धावा सलामीच्या जोडीनं बनवला, कारण अनेक मान्यवर परत आले या कार्यक्रमाला शोभा वाढवणे करता. आणि मित्रांनो, अजून एक महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध स्पर्धा, त्या स्पर्धेची आवर्जून सर्वजण 5 मार्च पासून सुरुवात होते. प्रकाश ज्योती स्पर्धा असेल,
जे प्रेक्षक मला माहित आहे ते खेळाडू बघायचे ते सर्व खेळाडू येत आहेत. फरदीन काझी, करण अंबाला हे खेळाडू सावर्डेमध्ये पोहोचतील. प्रत्येक दिवशी एक खेळाडू असेल आणि ती स्पर्धेला सुरुवात 5 मार्च पासून 9 मार्च जिथे मुल्ला गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग असणं गोट्याला तुम्ही बघताय. धावफलकावरती धावा आहेत. स्कोर कार्ड वरती 2 धावा. रिव्हर्स घ्यायचा आहे. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल बाहेर गेले ते बघावं लागेल. पुढचा बॉल पावल्यांचा वापर, कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय किंचित बॉलला. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल आहे. खूप वेगळ्या उल्हासनगर मध्ये झाली. त्याच्यानंतर बघता बघता कोकणामध्ये देखील अनेक गोलंदाज. वा काय फटका खेळलाय. वर्ष अंडरचा खेळ खेळलाय. ऑन साईडला खेळायचा आहे. गुन्हा टेकवून स्कोर करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहिला आणि समीरला या ठिकाणी आपण बघितलं तर धावचित बांधून परतावा लागेल. म्हणजे 56 धावांची गरज अजूनही आहे. हा बॉल टप्पा पडले तर ऑफस्टंपच्या बाहेर वाईड बॉल. धावा झाल्या त्या 8. धावफलकावरती धावा आहेत ते 8 धावा. धावफलकावरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. या क्षेत्ररक्षण 9 धावांवरती 1 गडी बाद 9. 63 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. सुफियान पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. आतमध्ये आलाय. कट झालाय वरती बॅट्समॅन कडे. डॉट बॉल. पुढचा बॉल सुफियानचा. खूप चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल आलाय. चेंडूमध्ये आगे गोट्याला मोठे फटके घ्यायचे आहेत परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धावफलक थांबलाय. पावल्यांचा वापर केलाय. टप्पापर्यंत उचली घेणार चेंडू हसी भाग केला. तुम्ही बघताय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यानंतर फेक केली आहे. एक सिंगल ते कोण 10 धावांवरती. दुसरं षटक आहे. खूप चांगला बॉल. बघितला या बॉल वरती फटका खेळायचा तो परत 53 धावांची गरज या मॅच मध्ये आहे आणि अजूनही 53 धावा तुम्हाला बनवावे लागतील. चांगला बॉल. सुप्यांचा षटक संपलाय. काय गोलंदाजी. अजून एक बिग बॅटल. खराब बॉल. या ठिकाणी आपण बघितलं तर फटका फसलाय परंतु एकच धाव मिळणार आहे. 9 बॉलचा स्कोर कार्ड वरती 11 धावा आहेत. हा बॉल देखील पंचांनी 9 बॉल घोषित केला आणि या बॉल वरती 5 धावांचा बोनस. अब्दुल्ला खान कुठेतरी खराब गोलंदाजी वरती. हा बॉल चांगला आहे. कडक स्ट्रोक आलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना भेदनची नशीब. 43 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये विजय करता. पावल्यांचा वापर केला. बॅटफुटला पंच केलाय. व्हॉट अ शॉट. अब्दुल्लाच्या विरुद्ध गरज अजून या मॅच मध्ये. बॅटिंग करण्याकरता गोट्या ऑन स्ट्राईक. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 24 धावांवरती धावफलक थांबला. वाईट बॉलचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून 24 वरती 25. 63 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. हा बॉल चांगला आहे. वा काय गोलंदाजी केली जाते. अजूनही या ओव्हर मधले 3 बॉलचा केस शिल्लक असेल मला वाटतंय. खूप चांगला चेंडू आहे. एस्टनच्या मागे कामगिरी चांगली आहे. अमान फकीरला तुम्ही सेमीफायनलचा मॅच तुम्ही बघताय. ग्रामीण पोल आणि ग्रामीण पोल मधला सेमीफायनलचा मॅच. हा बॉल चांगला आहे. कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. 25 वरती डॉट बॉल आलाय. षटक संपलाय 3 मध्ये. अमान फकीर गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल. काय गोलंदाजी. वा अमान फकीरला तुम्ही बघताय गोलंदाजी मार्क वरती आणि ऍक्शन मध्ये बरेच वर्ष त्यांना गोलंदाजी केली होती परंतु थोडस बॅक वरती केली नाही. आता मात्र पुन्हा एकदा आलाय. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल वाईड. फुल टॉस बॉल बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेतली जाईल. स्कोर कार्ड वरती एकूण 27 धावा. हा बॉल चांगला आहे. वळवलाय हातभराची 7. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. बॅट्समॅन खूप चांगला प्रयत्न करतायत परंतु चेंडू बॅटवर येत नाही. हा फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच पुढे काय क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल रिव्हर्स खेळलाय. बॅटच्या बॅट मधनं चौकार. करणारा संघ फायनल मध्ये दाखल होण्याच्या वाटचालीच्या दिशेनं आणि या बॉल वरती आपण बघितलं तर वाईट बॉलचं सिग्नल पाहिजे. धावफलकावरती धावा आहेत ते पूर्ण 33 धावा झालेत. तुम्हाला 63 धावांचा संघ